इतर मंदिरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे राजकीय सामाजिक सोहळे होतात, पण ज्ञानोबारांचं एकमेव मंदिर आहे की ज्ञानोबारांच्या समाधी सोहळ्याला कुठलाही नेता येऊन तिथं औपचारिक किंवा कुठलाही नेता येऊन त्या ठिकाणी स्वतःचा बडेजाव मिरवत नाही. का? कारण जगाच्या पाठीवर ज्ञानोबारांसारखं मोठं व्यक्तिमत्व दुसरं कुठलंच नाही. म्हणून आजही मंदिरामध्ये वारकऱ्यांची आजची पूजा होते. आजही मंदिरामध्ये देवस्थान समितीच्या वतीनं त्या ठिकाणी समाधी सोहळा सादर केला जातो. ज्ञानोबारांचा समाधी सोहळा किती महान होता तुम्हाला उद्या परवाचे कीर्तनकार सांगतील. एवढा महान सोहळा होता की ऐका, आता मागली एकादशी झाली ना प्रबोधिनी, त्या एकादशीला ज्ञानोबा पंढरपूरला गेले. त्यांनी सांगितलं पांडुरंगाला मला समाधी घ्यायची आहे. पांडुरंगाच्या डोळ्यातून अश्रू आले, माझा ज्ञान आज महाराष्ट्राला दिसणार नाही. पण नाहीला ज्ञानोबारांचा दृढ संकल्प आहे. तो दिवस ठरला, कार्तिक त्रयोदशीचा दिवस ठरला आणि त्रयोदशीच्या दिवशी अवघा महाराष्ट्र ज्ञानोबारांची समाधी घेतात कोणी इथं आला. आणि तो प्रसंग तुम्ही आठवा. जगाचा मालक पांडुरंग परमात्मा आणि साक्षात रुक्मिणी माता माझ्या ज्ञानोबाराला दोन्ही हाताला धरून इंद्रायणीमध्ये स्नान घालते. अरे जगाची मालकीन रुक्मिणी माता माझ्या 21 वर्षाच्या ज्ञानोबाराला त्या ठिकाणी शेवटचं जेवण मिळावं म्हणून जेवण बनवते. हे कोणाच्या नशिबात असेल मला सांगा ना. आणि साक्षात पंढरीचा पांडुरंग परमात्मा आणि रुक्मिणी माता माझ्या ज्ञानोबाराला जेवण भरवतात. एका बाजूला त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत आणि दुसऱ्या बाजूला ज्ञानोबारांचे डोळे समाधिस्थ होत आहेत. मला सांगा याच्यापेक्षा मोठा समाधी सोहळा असेल का काय? म्हणून इथे देव पक्षी बनून येतात. इथे दगड माती स्वतः देवाचं स्वरूप घेतात. इथे तुम्हाला सांगत असेल, अरे चला माझी माऊली समाधी सोहळ्याला गेले इंद्रा, अरे काय तुझं विमान. आणि मग सगळे जण या ठिकाणी आले असतील. गोकुळातल्या गोपिका आले असतील, ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीतल्या ओळ्या आले असतील, अरे वेदातली सुक्त आली असतील, वेदातल्या ऋचा आल्या असतील, अरे उपनिषदातल्या विपनिषदातल्या स्मृती आल्या असतील. वेदांग देखील या ठिकाणी अवतार घेऊन सजीव रूपाने असतील आणि माझ्या ज्ञानोबारांचा समाधी सोहळा अनुभवत असतील. आणि या सगळ्या सोहळ्यामध्ये त्या सगळ्यांच्या वैभवामध्ये आपल्यासारखी सामान्य माणसं त्या वैभवामध्ये असतील. मला सांगा ना, याच्यापेक्षा मोठं भाग्य आपल्या जीवनातलं दुसरं कुठलं असेल महाराज? कुठलं असेल महाराज? लागणारा आमदार आला तर आमची पाचाव होते, तर इथे साक्षात स्वर्गातले देव अवतरले असतील आणि त्या देवांमध्ये आम्ही वावरतो. काय भरोसा कुठला देव असेल कोणी? मी पण इंद्रदेव असेल. काय भरोसा? काय भरोसा आहे? कीर्तनाच्या रूपाने मी पण इथे इंद्रदेव भरून आलो असेल. त्यामुळे पाया पडा 100 द्या, पाया पडा 100 द्या, पाया पडा 100 द्या. त्यामुळे तितकं मान सोहळा आपल्याला अनुभवाला मिळाला. तुमच्याकडे पाहून पण मला असं वाटलं की मी साक्षात ज्ञानोबारांच्या मंदिरात कीर्तन करतो की काय. आगरी समाज धर्मशाळा ही धर्मशाळा केवळ दगडविटांनी पत्र्यांनी बांधलेली नाही. ही धर्मशाळा म्हणजे लोखंडाच्या कणांनी एकत्र केलेली धर्मशाळा नाही. ही धर्मशाळा म्हणजे भिवंडीकरांची श्रद्धा आहे आणि वारकऱ्यांचा स्वाभिमान आहे, अशी ही धर्मशाळा आहे. त्यामुळे या ठिकाणी येऊन मलाही धन्यता वाटली. खूप माणसं या ठिकाणी माझ्या परिचयाची आहेत. चिदानंद सरस्वती साक्षात माझे कीर्तन ऐकत आहेत. म्हणजे असं म्हणावं शंकराचार्य पाठीमागे बसलेले आहे आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला सांगतो म्हणजे वोट दो मैं तुम्हें खून दे दूंगा. छान वाटलं. सगळी श्याम महाराज माळी, आमच्या तिकडे केवणी दिव्याची मंडळी ही सगळी इथे आहे. हे बाबा आहे, ही सगळी आमच्या वेळेची मंडळी, पिंपळाची मंडळी आहे. किती किती इकडे आमचा सोपान आहे. इकडे विशेषतः या कार्याचे कार्याध्यक्ष प्रकाश सीताराम पटेल यांच्या शुभ हस्ते